ओके. पुढचा प्रॉब्लेम 3 झाले होते. प्रॉब्लेम नंबर 4. Negation in a bracket P conjunction Q disjunction P disjunction negation of what? Q without using the truth table. Answer मध्ये बघा या ठिकाणी negation of P conjunction Q disjunction P disjunction negation of what? Q. आता त्याचं निगेशन करायचं आहे. मग आपण काय करतो? व्हॉट वी कॅन डू, निगेशन घेतो याचा पहिले. करेक्ट. मग निगेशन P conjunction Q disjunction P disjunction negation of what? Q. लक्षात ठेवायची ही जी एक्झरसाइज तिच्यावर थोडं कॉन्सन्ट्रेट करा. ही थोडी मुलांना थोडी टफ जाते ह्या चॅप्टरमध्ये. अन्यथा बाकी एक्झरसाइज मुलांना सोपे वाटतात ना, तर याच्यात जरा प्रॉब्लेम असतो मुलांना. ओके. मग आता या डेलीवर आपण सेपरेट करूया. थोडं या साईडला लिहून घेतो मी. पुढे आपल्याला हे पण द्यायचं असतं रिझन. या ठिकाणी बघा निगेशन. करेक्ट. निगेशन P कंजंक्शन Q. आता इथं डिसजंक्शन आहे, याचं काय करतो आपण? कंजंक्शन. परत निगेशन P निगेशन Q. इथं काही निगेशन ऑफ व्हॉट? डिसकंजंक्शन किंवा डिसजंक्शन. negation of this junction. करेक्ट. मग इक्विव्हॅलन्स. निगेशन निघून जाईल. मग काय तुमचं? P कंजंक्शन Q कंजंक्शन निगेशन P. करेक्ट. या ठिकाणी साइन चेंज झाल्यामुळे काय होतं? परत तुम्ही आता इथे आपण कुठला रोल वापरा? तुम्ही निगेशन ऑफ डिसजंक्शनचा. परत कंजंक्शन निगेशन ऑफ निगेशन Q. इथं काही परत तुमचा निगेशन ऑफ डिसजंक्शन. या ठिकाणी ही जी साइन ही चेंज झालेली बघा. करेक्ट. मग निगेशन ऑफ व्हॉट अगेन? डिसजंक्शन. मग इक्विव्हॅलन्स P as it is conjunction Q conjunction negation P disjunction निगेशनचा काय होतो? ओनली Q. मग इथं काही परत तुमचा निगेशन ऑफ व्हॉट? निगेशन ऑफ निगेशन. झालं. आता याच्यानंतर एक घेऊन बाकी तुम्हाला काय होमवर्क दिले. नेक्स्ट बघा काय तुमचा पाचवा 5th नंबर. P कंडिशनल P डिसकंजंक्शन डिसजंक्शन जे असेल ते निगेशन ऑफ व्हॉट? Q. आन्सर मध्ये बघा P कंडिशनल P डिसजंक्शन निगेशन ऑफ व्हॉट? Q. इक्विव्हॅलन्स. पहिले काय करतो आपण? निगेशन देतो. मग P करेक्ट. निगेशन ऑफ व्हॉट? Q.
मग इक्वल्स टू, या ठिकाणी तुम्ही बाय कंडिशनलचा लॉ वापरायचा, तो निगेशन साईन निघून जाते. त्या ठिकाणी काय येतं तुमचं कंजंक्शन निगेशन पी रूल पाठ करायलाच हवे. व्हॉट निगेशन ऑफ कंडिशनल, negation of conditional, equivalence P, परत negation of P, negation of negation Q, what negation of disconjunction, disjunction होना काय फरक पडत नाही, conjunction to junction. Again equivalence P, negation P, correct. This is what conjunction, negation पर काय तो Q. या ठिकाणी काय म्हणाल तुम्ही negation of negation. आता यातले होमवर्क पहिला घ्या, negation of Q conditional P. Second, P conditional negation Q, sorry, P disjunction negation Q conditional P conjunction negation Q. आणि थर्ड तिसरा negation P negation Q disjunction P conjunction negation of what Q. आता पुढे सेंटेन्सेस तुम्हाला दिलेत, ते तुम्ही काय वापरायचे आहेत, युजिंग इफ अँड देन वापरून लिहायचे आहेत. सोपं आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 2, राईट डाऊन क्वेश्चन 2. हे तुम्हाला याच्यामध्ये विचारतात MCQ मध्ये. आणि लक्षात या ठिकाणी बघा, rewrite the following statement using if then. करेक्ट. यातला पहिला, if a man is judge then he is honest. एक लक्षात ठेवायचं, वाक्यात इफ अँड देन आलेला असेल तर काय करायचं, काढून टाकायचं. या ठिकाणी बघा, इफ काढल्यानंतर काय आहे, अ मॅन इज नॉट, करेक्ट. इफ अँड देन काय घ्यायचं, नॉट घ्यायचा. जज, नॉट मध्ये तुमचं काय आता पहिलं कंजंक्शन, नॉट or he is honest. शक्यतो हा प्रकार जास्त विचारत नाही एक्झामला. सेकंड, if 2 is a rational number
then root 2 is irrational number. Answer मध्ये बघा 2 is Kyle not a rational number. देन नंतर काय करायचं वाक्य कशाने जोडायचं or ने or root 2 is not is irrational number. ओके यात एक क्वेश्चन आहे तुम्ही होमवर्क करा. आता सगळ्यात महत्वाचा आहे तुमचा पुढचा आता विदाउट युजिंग ट्रूथ टेबल क्वेश्चन 3 आहे ते महत्वाचं आहे. विदाउट युजिंग ट्रूथ टेबल prove that. यातला पहिला आहे 2 मी घेईल 2 तुम्हाला होमवर्क. P conjunction Q disjunction P conjunction Q disjunction Q equivalence what P हे तुम्हाला प्रूव्ह करायचे विदाउट युजिंग what ट्रूथ टेबल. आन्सर मध्ये बघा P disjunction Q conjunction P disjunction negation of Q ही तुमची कुठली सेट झाली LHS. दिस इज युअर वॉट RHS. मग पहिले तुम्ही RHS तुम्ही काय करायचं प्रूव्ह करायचं. मग फ्रॉम LHS therefore from LHS LHS काय बघा तुमची P disjunction Q conjunction P disjunction negation of what Q इक्विव्हॅलन्स. बघा या ठिकाणी व्यवस्थित रूल पाहिजे बघा. P कंजंक्शन Q याच्यात डी मॉर्गन्स लॉ या ठिकाणी वापरला आहे. तुम्हाला मी जो डी मॉर्गन्स लॉ दिलेला आहे तो या ठिकाणी वापरला बघा. साइन चेंज होतं आणि निगेशन येतं. साइन चेंज झालं काय झालं या ठिकाणी निगेशन. इथं मी तुम्हाला लिहून देतोय डी मॉर्गन्स लॉ. हे लॉ तुम्हाला मी पाठ करायला लावलेले होते करेक्ट. मग इक्विव्हॅलन्स P conjunction P disjunction negation Q conjunction Q हा तुमचा कुठला झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. म्हणजे बघा डिस्ट्रीब्युटिव्ह काय करतो आपण यानी याला केलं यानी याला केलं करेक्ट. साइन काय झाली मधली मग चेंज झाली. मग हा तुमचा कुठला झाला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. मग इक्वल्स टू P चा P काय असतो P F हा कुठला लॉ झाला तुमचा कॉम्प्लिमेंट लॉ. F नीट काढू आपण. कॉम्प्लिमेंट मध्ये PP चा काय येतो P निगेशन PQ चा काय येतो F
आणि हा काय तुमचा आला पी. कुठला लॉ आहे? आयडेंटिटी लॉ. करेक्ट. मग इक्वल्स व्हॉट? RHS. म्हणून मग LHS काय येते तुमची? दिस P disjunction Q conjunction P disjunction negation Q equivalence P. हे काय झालं? तुम्ही काय केलं? हे प्रूव्ह केलंय. तर लक्षात सोपं आहे. फक्त लॉ पार्ट असेल त्याला सोपं जाईल, नाहीतर मग नेहमीप्रमाणे अवघड. यातलं सेकंड घेऊया आपण. P conjunction Q disjunction negation P conjunction Q disjunction P conjunction negation Q equivalence P conjunction Q. आन्सर मध्ये बघा, P conjunction Q disjunction negation P conjunction Q disjunction P conjunction negation Q equivalence P disjunction what? Q. This is what your LHS and this is what your RHS. But therefore from LHS equivalence P conjunction Q disjunction negation P conjunction Q disjunction P conjunction negation Q equivalence. मग आता या ठिकाणी बघा, परत आपण कुठला लॉ वापरू या ठिकाणी? असोसिएटिव्ह अँड डिस्ट्रीब्युटिव्ह. एकाला असोसिएटिव्ह वापरायला, नंतर एकाला डिसोसिएटिव्ह वापरा. तर या ठिकाणी बघा, हा पी घ्या, हे साईन काय होऊन जाईल? चेंज होऊन जाईल. ही काय आले तुमचे? निगेशन पी. त्याच्यानंतर परत हा कशाला घ्या? इकडे घ्या, क्यू. आणि सेकंड पी निगेशन व्हॉट? युअर क्यू. इथं कुठले लॉ वापरले आपण? असोसिएटिव्ह अँड डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इक्विव्हॅलन्स टी. पी डिस्कंजंक्शन निगेशन पीरियड टी. तुमचा हा क्यू काय? ॲज इट इज व्ही. कुठला लॉ आहे? तो कॉम्प्लिमेंट लॉ आहे. कुठला आहे? कॉम्प्लिमेंट लॉ. देन what is T conjunction Q? Q disjunction P conjunction negation Q. Identity law. Identity law. Equivalence. आता याने याला करा, म्हणजेच काय तुमचा P आणि Q. P आणि Q साइन चेंज झाली. कंजंक्शन काय होते? डिसजंक्शन. आणि Q काय तुमचा? निगेशन Q. याचं रिझन काय आहे तुमचं? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. कुठला आहे तुमचा? डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ.
नेक्स्ट पेजवर हे लॉ पाठ करा. मी तुम्हाला वारंवार सांगतोय, नाहीतर मग चाललंय खेळ. पी एफ कॉम्प्लिमेंट लॉ इक्विव्हॅलन्स. आणि काय परत तुमचं मग एफ असेल तर साईन चेंज काय होतं, याचं कंजंक्शन होऊन जातं. हे आहे तसंच. आणि हा एफला तुमचा कुठला आला मग, आयडेंटिटी लॉ. आता सगळ्यात पुढचा महत्त्वाचा टॉपिक जो तुम्हाला पेपरला हा कंपल्सरी विचारला जाणार आणले, तो टॉपिक आता आपण या ठिकाणी घेऊया. सर्किट तुम्हाला विचारणंच काढायला. ऍप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. स्विचिंग सर्किट. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं आहे तुमचं स्विचेस. स्विच या टॉपिकवर तुम्हाला कंपल्सरी क्वेश्चन पेपरला येणार म्हणजे येणारच, लक्षात ठेवायचं. अँड इलेक्ट्रिक स्विच, आज थोडी थिअरी घेऊ, उद्या थोडी थिअरी आपण घेऊया. स्विच is two-state device used for turning a current एक तर काय होतो तो ऑन किंवा काय असतो मग ऑफ. लक्षात. तर आता आपण हे ऑन अँड ऑफ कसं असेल काढून घेऊ. बघा, समजून घ्या. तुमची ही वायर दिली त्यांनी आणि हे स्विच दिलेलं आहे. एवढं करंट तुमचा इकडून इकडं फ्लो होत आहे, करेक्ट. ज्यावेळेस तुमचं ही वायर कनेक्शन क्लोज असेल त्यावेळेस काय असतं, लाईट ऑन असतं. म्हणजेच बघा या ठिकाणी क्लोज म्हणायचं आहे. क्लोज लाईट कसा असतो, ऑन. म्हणजेच कुठलं झालं तुमचं हे क्लोज स्विच. तुमची सेकंड जर फिगर तुम्ही पाहिली, आता हे काय झालं, डिस्कनेक्ट केलेत आपण. म्हणजे काय झालं, थोडक्यात कनेक्शन नाहीये. हा तुमचा काय झाला, स्विच. करंट पुढे फ्लो होतोय का, नाही होते. कारण काय, आपण स्विच काय केलाय, ओपन केलेला आहे. मला काय म्हणायचंय, ओपन. ओपनला काय असतं तुमचं मग, लाईट ऑफ असतो. याला काय म्हणायचंय, ओपन स्विच. म्हणजे ज्यावेळेस स्विच तुमचं क्लोज असेल, इफ द स्विच इज क्लोज देन लॅम्प विल बी ग्लो. अदरवाइज इफ द स्विच इज ओपन देन द लॅम्प इज नॉट ग्लो. कारण सोपं आहे बघा या ठिकाणी, करंटच पास होणार नाही. पुढे इथं डिस्कनेक्ट केलेला आहे, करंट पुढे पास होईल का, नाही होणार. मग तुमचा लॅम्प कसा असेल, ऑफ असेल. ज्यावेळेस तुमचा करंट पास होईल त्यावेळेस तुमचा लाईट कसा असेल, ऑन. देन द लॅम्प इज वॉट, ग्लो. हे फक्त लक्षात ठेवायचं. क्लोजला लाईट ग्लो होणार आणि ओपनला काय होणार, तो ऑफ, म्हणजे नॉट ग्लो. मग आपण खाली लिहून त्या ठिकाणी बघा, ॲज shown in the figure,
if switch if the switch is on, that is circuit is closed, is what close. सर्किट बघा ऑन म्हणजे काय असतं, हे जाते इथं लॅम्प, हे तुमचं स्विच, सर्किट कसं झालं, हे क्लोज झालंय, तिथं बॅटरी असते, करेक्ट, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, इथं लॅम्प असतो. हे जर तुमचं सर्किट कंप्लीट झालं, करंट पास होतो, करेक्ट, लॅम्प काय होतो, ग्लो होतो. पण तेच जर सर्किट जर तुमचं ओपन असेल, लॅम्प ग्लो होईल का, नाही होणार, करंटच पुढे पास होणार नाही. लक्षात मग बघा या ठिकाणी त्यांनी काय म्हटलेलं आहे, क्लोज current passes through current passes through the circuit, त्यावेळेस काय होईल, करंट पास होईल, अन्यथा होईल का, नाही होणार. अँड व्हाईस वर्सा, व्हाईस वर्सा म्हणजे ज्यावेळेस ओपन असेल त्यावेळेस करंट पास होणार नाही. मग बघा खाली, कन्सिडर a simple circuit having switch S, स्विच काय म्हणतो आपण त्याला, यस, त्याच्यामध्ये आपण बघा एक बॅटरी पहिली बघा खाली, आपण जेव्हा हे काढलं त्यावेळेस हे काय त्याची बॅटरी होती, पॉझिटिव्ह निगेटिव्ह पॉझिटिव्ह, ही काय तुमची बॅटरी. एक मिनिट, आणि हा पुढचा काय झाला तुमचा लॅम्प, हे इरेज करतो मी. अ बॅटरी and a lamp L, लॅम्प काय झाला तुमचा L, when switch S is closed, बघा, when switch S is closed, that is on, काय झालं हे on, current is flowing through, current is flowing through to circuit, करेक्ट, करंट कसा फ्लो झाला, सर्किट. द लॅम्प इज ग्लो, लॅम्प कसा होतो मग ग्लो होतो, द लॅम्प इज वॉट ग्लो. तुम्हाला सर्किट कंप्लीट झालं का लॅम्प हा काय होणार, ग्लो होणार, मग दॅट इज वॉट ऑन, इज काय होणार मग ऑन होणार, लॅम्प काय होणार ऑन होणार. सिमिलरली पुढे बघा, when the switch is open, ओपन म्हणजे काय झालं या टाईप मध्ये, क्लोज म्हणजे काय झालं तर या टाईप मध्ये, लक्षात. कंसामध्ये काय, दॅट इज काय म्हटलं तर आपण ओपन, that is what of
म्हणजेच काय करंट इज नॉट flowing through to circuit. The lamp is not glow. Is what? Off. लक्षात आता आपण हे बॅटरी ते जे आहे ते पुढे कनेक्शन काढून घेऊया. नेक्स्ट पेज. आता या ठिकाणी बघा एका झाली तुमची बॅटरी, एका झालं तुमचं स्विच, यस, काय झाला तुमचा लॅम्प, काय आहेत लॅम्प, ही काय आहेत बॅटरी. दिस इज वॉट युअर स्विच, यस, इट इज डिनोटेड बाय वॉट, यस. करंट फ्लोइंग पॉझिटिव्ह टू वॉट निगेटिव्ह. जे छोटं असतं ते निगेटिव्ह आणि जी मोठी रेषा असते ती काय असते पॉझिटिव्ह. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग बॅटरीची. Thus, if P is statement, समजा P काय दिले तुम्हाला एक स्टेटमेंट दिलेलं आहे. The switch is closed. Is what? Closed. And if L is a statement, the lamp is glow. Then P equivalent to L, then P is equivalent to L, that is P equivalent to what? L. करेक्ट. आता याच्यात काय नोट आहे त्या नोट्स आपण काय करूया लिहून घेऊया. नोट. फर्स्ट, negation of P means, निगेशनचा अर्थ काय होतो बघा, द स्विच इज ओपन. इज वॉट ओपन. बघा P ला काय असतं क्लोज म्हणतो, तर निगेशन P याचं काय असतं उलट, म्हणजेच काय झालं ओपन. करेक्ट. म्हणून बघा निगेशन P काय, द स्विच इज ओपन, सॉरी open. In this case, the lamp will not glow. बघा या ठिकाणी समजा तुम्हाला सर्किट दिलेलं आहे, हा तुमचा स्विच ओपन आहे, करंट पास होईल का या ठिकाणावरनं नाही होणार, कारण इथं कट झालेले आहेत, कनेक्शन कट आहे, मग लॅम्प ग्लो होईल का नाही होणार. करेक्ट. हा हे जर तुमचं कनेक्शन असं असतं, सर्किट जर कम्प्लीट असेल, लॅम्प काय झाला असता ग्लो झाला असता, पण तसं नाही. हे काय त्या ठिकाणी म्हटले त्यांनी ओपन म्हटलेलं आहे,
म्हणून लॅम्प काही ग्लो होणार नाही. Open, not glow, and thus negation of P equivalence what? Negation of L. लॅम्प पण काही लागणार नाही. नेक्स्ट second, if a switch is on, switch कसा असेल on, then its truth value is एक तर टी और काय करायचा 1. लक्षात ठेवायचं. आता टी ला यापुढे काय म्हणायचं आपण आता 1. यापुढे तुमची इनपुट आउटपुट टेबल आपण टी ऐवजी काय देणार आहोत 1च देणार आहोत. लक्षात ठेवायचं. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. आता यापुढे अँड ऑन असेल तर इफ द स्विच इज ऑफ म्हणजे ओपन. then truth value is f or 0. काय याची 0. बघा या ठिकाणी समजून घ्या. तुमची जर कंडिशन अशी असेल पास त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी किंवा 1 आणि जर तुमचं ऑफ असेल ओपन असेल तर ट्रूथ व्हॅल्यू काय तुमची एफ किंवा काही 0 येईल. तेव्हा लक्षात ठेवायचं ऑलवेज टी ला काय मानायचं तुम्ही 1 मानायचा आणि एफ ला काय मानायचा 0. ऑलवेज रिमेंबर दिस थिंग. यापुढे हा फार तुमचा महत्वाचा पॉइंट आहे कारण तुमची इनपुट आउटपुट टेबल ते यातच आहे. आता यापुढे 2 स्विचेस कसे कनेक्ट होतात सिरीजमध्ये पॅरलमध्ये त्यांचे नेमके इक्वेशन कसे घ्यायचे. 2च आहेत ना तुम्हाला कंजर्शन आणि डिसजंक्शन या दोघांचं ट्रूथ टेबल पूर्ण याच्यामध्ये तुम्हाला अप्लाय करावं लागणार आहे. तर त्याच्यामध्ये सिरीज कॉम्बिनेशन आहेत पॅरल आहेत. पॅरलला कुठलं कंजर्शन आपल्याला वापरायचं आहे. हे जे सगळे आहेत याचा ट्रूथ व्हॅल्यू काढायचे आहे. ट्रूथ टेबल काढायचं आहे. हे सगळं जे आहे हे आपण आता नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. आजच्या पुरते एवढंच कारण अजून काही मुलं कसे आहेत ॲड होत आहेत. लक्षात ओके बाय. एवढं फक्त करायचं. उद्या आपण याचे 2 टाइम्स बघूया.